ही चार दृश्य सध्या आपण पाहतोय। ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहू सुरू आहे। जलस्रोत पूर्णतः आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधला पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गाव आणि पाड्यांना 3,500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतोय। तर दुसरीकडे पाणी आणि चारा टंचाईमुळे विशेषतः दूध उत्पादक शेतकरी संकटात आलाय। चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरतीये। मराठवाड्यामध्ये पाण्याअभावी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे। त्यातच दुधाला चांगला भाव नसल्याने शेतकरी पशुधन विकू लागलेत। पुढचा 1.5 महिना शेतकऱ्यांसाठी अक्षरशः कसोटीचा असेल। तर तिसरीकडे अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळ अशा पाणी टंचाईच्या दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडलाय। शेतातली पिकं जगवण्यासाठी बळीराजा अक्षरशः धडपडतोय, मेटाकुटीला आलाय। पाणी टंचाईमुळे फळबागा आणि पिकांकडे हताशपणे फक्त बघत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे। तर पाणी टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। तर सार्वजनिक पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणापासून 500 मीटर परिसरात नवीन विहीर किंवा बोरवेल घेता येणार नसल्याचा आदेशही देण्यात आलाय। महाराष्ट्रातल्या भीषण पाणी टंचाईचं वास्तव दाखवणारी ही चार दृश्ये। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात नेमके काय आदेश दिलेत पाहूया। पाणी टंचाईच्या अनुषंगाने आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत। त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठलेही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे। त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे। जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे। त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे। त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तर गाव खेड्यांसोबत शहरं सुद्धा तहानलेली आहेत। कोणकोणत्या शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आपण पाहतोय। नांदगावमध्ये 22 ते 25 दिवसात एकदा पाणी येतंय। तर मनमाडमध्ये 20 दिवसात एकदा पाणी येतंय। बीडमध्ये 12 दिवसातून एकदा पाणी येतंय। तर कोपरगावमध्ये 10 दिवसातून पाणी येतंय। धुळ्यामध्ये 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो। धाराशिवमध्ये 8 दिवसातून एकदा, जालन्यामध्ये सुद्धा 8 दिवसातून एकदा, तर खामगावमध्ये सुद्धा 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो। अकोला आणि यवतमाळमध्ये 8 दिवसातून एकदा, तर येवल्यामध्ये 7 दिवसांआड पाणी पुरवठा होतो। छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि लातूर या शहरांमध्ये 6 दिवसांनी पाणी येतंय। बुलढाण्यामध्ये 6 दिवसांनी पाणी येतंय। तर परभणी आणि नंदुरबारमध्ये 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। अहमदनगर, नांदेड, सटाणा, चांदवड या सगळ्या शहरांना 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।